कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, चल 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 ये, बसा बसा, सांगते हा मी तुला गोष्ट। कुठपर्यंत सांगितली होती बरं मी गोष्ट? हा, तर त्या चेटकिनीने यमुनाबाईचे एक एक करून सगळे केस उपटले आणि यमुनाबाई टकली झाली। वेदा, त्या यमुनाबाईचे परत कधीच केस उगवले नाही आणि तेव्हापासून त्या गावात कुठलीच बाई आपले केस मोकळे ठेवत नाही आणि त्यांना वाटतं की ती चेटकीन अजूनही त्या गावातच आहे। आणि वेदा, मोकळे केस ठेवलेली जर मुलगी दिसली तर तिथे ती चेटकीन येते आणि तिचे सगळे केस घेऊन जाते। माझी वेणी घट्ट आणि चांगली घाल। अगं वेदा, मी तुझी वेणी घट्टच घालणार आहे, तू काळजी करू नकोस, तुझ्याकडे चेटकीन नाही येणार। हा वेदा, तुला गोष्टी ऐकायला खूप आवडतात ना? माझ्याकडे आणखीन एक गोष्ट आहे, गोपाळ काकांची। पण वेदा, यमुनाबाईच्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट अजून डेंजर आहे। सांगू तुला? बर। अरे वा, किती छान आवरली रूम तिघांनी। गुड जॉब। आपल्या वेदाला खूप आवडेल। आई अनन्या, माझं असं झालं की कधी वेदा इथे एकदाची येते आणि हे हे गिफ्ट्स, चॉकलेट्स, टेडी बेअर्स, बलून्स हे सगळं बघते आणि अथर्व, तुझ्या मनातले भाव तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात। किती दिवसांनी मी तुला एवढा आनंदी बघते। आई, अगं दादाला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा वेदा येऊन त्याला मिठी मारेल। खरंच आज मीराच्या सांगण्यावरून वेदा जर का इकडे आली आणि या दोघांमधला अबोला सुटला ना, तर मी कायम मीराची ऋणी राहीन। ट्रू। वाव, दिस इज अमेझिंग। किती सुंदर म्हणलं हे सगळं। वाव। अथर्व, रेडी वेदाला मिठी मारण्यासाठी? तुला खरं सांगू का, तुझ्यापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत होते मी या क्षणाची। सो एक्साइटेड। माया, आज या बापलेकींच्या मध्ये येऊ नकोस प्लीज। ओके ओके। मला तर माहीतच नव्हतं की आमच्या वेदाला इतक्या गोष्टी आवडतात त्या। आता आवडतात म्हटल्यावर सांगावं लागणार ना। बर, मी तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगेन, पण माझी एक अट आहे। ती जर तू मान्य केलीस तर हीच काय, रोज तुला नवीन नवीन गोष्टी सांगेन। अट काय असं? बरं सांगते। हे बघ, तू तर गुड गलेस, मस्ती पण करत नाहीस, सगळ्यांचं ऐकते पण, शाळेचा अभ्यास पण वेळेवर पूर्ण करतेस। पण वेदा, मला ना तुझी एक गोष्ट आहे जी असं वाटते की तू बदलायला हवीस। तुझ्या बाबांशी नीट वागायला काय हरकत आहे? हे बघ वेदा, मला सांग, आपण आपल्या बाबांशी कट्टी घेतो का? वेदा, बळा, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे बाबा स्पेशल असतात, तसेच तुझे बाबा पण स्पेशल आहेत अगं। तुझ्या बाबांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर, मग तू अशी बाबांवर रुसली कायस? वेदा, तू बाबांशी बोलत नाहीस ना, तर ते पण हसायचं विसरलेत अगं। ते खूप प्रेम करतात तुझ्यावर, त्यांचा जीव तुटतो ग तुझ्यासाठी। बळा, बाबांच्या आयुष्यातून काही तर निघून गेलीये, आता तू पण दूर झालीस तर ते एकटे पडणार ना। वेदा, अगं काय झालं, असं काय करतेस? ऐकून तरी घे माझं आणि रडू नकोस। वेदा, अगं केस का सोडलेस?
आई वेदा येईल ना? अथर्व, मीरा म्हणाली ना मग नक्की येईल वेदा. आई पण ती आतापर्यंत यायला हवी होती, ती आली का नाही? हो दादा, तू पॅनिक नको होस, रिलॅक्स. मीरा येतच असेल वेदाला घेऊन. एक काम करता का आई? अनन्या तुम्ही प्लीज प्लीज बघून या ना. अथर्व रिलॅक्स. अरे मी भेटून आले त्या दोघींना. मीरा वेदाला इकडे घेऊन येण्यासाठी रेडी करते. ती ती झोपली नसेल ना आई? थांब, शांत. मी घेऊन येते त्या दोघींना. प्लीज प्लीज आई लवकर कर ना जरा प्लीज. वेदा, हे चित्र तू काढलंयस? वेदा, हे खरं आहे? वेदा म्हणते ते खरं असेल का? वेदाच्या बाबांनी स्वतः त्यांच्या बायकोला मारलं असेल? पण मंजिरीबाई साहेब तर म्हणत होत्या त्यांचा अंबिकाताईंवर खूप जीव होता. मग ते का असं करतील? वेदा तरी का खोटं बोलेल ना? त्या दोघांचं भांडण एवढा टोकाला गेलं असेल का? इतकं की त्यांनी ताईंचा जीव घ्यावा? त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं. आम्ही कोणीच घरी नव्हतो. अंबिका, अथर्व आणि वेदा हे तिघच घरी होते. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं. तुला मरायचं आहे ना? हा, मरायचं तुला? जा. आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतला. मंजिरीबाई साहेब म्हणाल्या की त्या दिवशी घरचे सगळे बाहेर गेले होते. वेदा, तिचे बाबा आणि अंबिकाताईच घरी होत्या. म्हणजे वेदाच एकटी आहे जिने हे सगळं घडताना पाहिलं. या गोष्टीचा वेदाच्या मनावर परिणाम झाला आणि तिचं बोलणं बंद झालं. याचाच अर्थ वेदाने जे चित्रात काढलंय तेच तिने प्रत्यक्षात पाहिलंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.